अक्षय तृतीया सर्वांना आनंदाची आरोग्याची जावो ईश्वर चरणी प्रार्थना करते। आता इथं डाळ टाकली शिजायला पुरणपोळीसाठी। 8 ते 5 वाजले, 6 वाजता पाणी येणार आहे। आता डाळ आपली इथं शिजून झालेली आहे। मी आता इथं गूळ टाकलेला आहे। गूळ टाकून असं पावभाजी करतात ना त्याच्या साह्याने असं मॅश करून घ्यायचे। पूर्णपणे मस्त बारीक होऊन जातं, पण तरी सुद्धा मला थोडं गाळणीने गाळावं लागणार आहे, कारण की मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या करणार आहे त्यासाठी। तर चला, कणिक पण इथं माझी भिजली गेलेली आहे। खापरावरच्या मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या करायच्या आहे मला। तर कणिक पण आता इथं भिजून मी मुरण्यासाठी ठेवून दिलेली आहे। आता पुरण पण असं वाटून, हे बघा पुरण पण किती बारीक आणि किती असे मस्त मऊ झालेलं आहे। तरी सुद्धा मी याला आता गाळणीने थोडंसं मस्त गाळून घेणार आहे, कारण की गाळलेलं पुरणने ना पुरणपोळ्या मोठ्या मोठ्या खूप छान येतात। हे अशा प्रकारे मी गाळणीमध्ये टाकून असं तांब्याच्या साह्याने असं पूर्णपणे गाळून घेणार आहे। मस्त गाळलं जातं। आणि हे बघा पुरण माझं गाळून एका कढाईमध्ये मी काढून घेतलेलं आहे। हे आमटीसाठी पाणी। आता इथं टेरेसवरती आले मी, पण पेटून झालेले, खापर पण ठेवलं गेलेलं आहे, इथं गोडे पण बनवले गेले माझे। सर्व काय मी इथं वरती आणलेलं आहे। पुरणपोळी पण टाकायची माझी सुरुवात झालेली आहे। तर एक पुरणपोळी माझी झालेली आहे, आता ही दुसरी बनवते। तर पुरणपोळ्या, आंब्याचा रस आणि पुरणपोळ्या सर्वांनाच आवडतात आमच्या घरी। आणि माझी सासूबाई, माझी सासरे, माझी जेठ, त्यांची आघारी येते ना, त्यासाठी मग मला पुरणपोळी करावीच लागते। या मस्त 2 चाळे करून घ्यायचे। एक चाळ्यामध्ये पुरण भरपूर, किती पुरण भरलं ना तरी सुद्धा, किती पण पुरण भरा तरी सुद्धा पुरणपोळी फाटतच नाही। तर मी अशा प्रकारे पुरण भरून असं मस्त लाटून घेते आणि लाटल्यानंतर मग असं हातावर घ्यायचं, फाटत नाही, तुटत नाही। तर तुम्ही पण करू शकता आणि करून बघा तुम्ही पण, आणि व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता। लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। हे असं दोघं हातांनी पहिले असं पुरण आहे ना सर्वीकडे पसरून घ्यायचं, त्याच्यानंतरच मग असं हातावर घ्यायचं आणि मग खापरावर टाकायचं। या पुरणपोळींना जास्त जाड पण लागत नाही, 2-3 लाकडं राहिले तरी सुद्धा तेवढा जाडवर सुद्धा पुरणपोळ्या खूप छान आणि मस्त होतात। तर मी अशाच प्रकारे सर्व काही पुरणपोळ्या टाकून घेणार आहे। अशा प्रकारे फिरवली तर पुरणपोळी फाटतच नाही। हे बघा, कितीही फिरावा तुम्ही आणि आपलं पुरण किती पण भरा तुम्ही। हे बघा, किती पण मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या अशा मस्त खायला पण खूप छान मस्त मऊसूत लागतात। तरी सुद्धा अजून एक पुरणपोळी मी तुम्हाला करून दाखवते। नवीन शिकणाऱ्यांनो नीट लक्ष देऊन बघा। हे बघा, असे 2 चाळे घ्यायचे, असे हाताच्या साह्यानेच मोठमोठे करून घ्यायचे। तुम्हाला लाटणाने असं छोटे छोटे लाटून घ्यायचे, त्याच्यानंतर असं पुरणपोळी असं भरून घ्यायची आणि वरून पण हे एक आपलं पातळ लाटलेलं राहतं ना ते पण टाकून घ्यायचंय वरून। आता पुरणपोळी एका साईडने शिजली, त्याला आता पलटून दिली मी। त्यानंतर अशा प्रकारे लाटून घ्यायचे मस्तपैकी। असं सर्व काही पुरण आहे ना फिरवून घ्यायचंय मध्ये, म्हणजे आजूबाजूचे काठ पण निघत नाही आणि पुरी सगळीकडे एकसारखी येते। चला, आता पलटून घेते आणि अशाच सर्व काही पुरणपोळ्यांच्या मी आता मस्तपैकी घड्या घालून घेते आणि डालकीमध्ये भरून आता खाली जाते मी। कारण चला, सर्व काय झालं इथं। आता कुरडया तळून घेते मी, पापड, तांदूळचे पापड।
त्यानंतर नागलीचे पापड, त्यानंतर कुराडाई पण तळून घेते.